मी मनीषा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी हिरकणी हा एक पात्री प्रयोग केला होता आणि तो यूट्यूबवरती अपलोड केला आणि त्यासाठी तुम्ही मला खूप भरभरून प्रतिसाद दिलात, आशीर्वाद दिलेत, खूप कमेंट्स रूपामध्ये ब्लेसिंग दिलेत, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे। हिरकणी हिरकणी मी स्टेजवरती साकारली, पण हिरकणी खरं तर आपण जगतच असतो। हिरकणीच्याच भूमिकेमध्ये प्रत्येक महिला असते असं मला नेहमीच वाटत असतं। हिरकणी ही माझा आदर्श आहे। इतिहासातील कितीतरी व्यक्तिरेखा आहेत, त्यांना पुढे घेऊनच आपण पुढे जात असतो। म्हणजे मला कधी जर काही असं नैराश्य किंवा काही वाटलं तर मी इतिहासातली बरीच पुस्तकं घेते आणि अजून पण मी वाचत असते। ते घेतल्यानंतर आपल्याला एक स्फूर्ती येते, इन्स्पिरेशन येतं। असंच हिरकणीच्या बाबतीत आहे। हिरकणी त्यावेळी होती आणि हिरकणी आत्ता सुद्धा आहे। आपण प्रत्येक महिला हिरकणीच आहोत। तिला बाळाच्या भवितव्यासाठी, दूध विक्रीसाठी ती गेलेली आहे गडावरती। तिची ती ओढाताण, तिला नियम मोडावा लागला, तिची ती बाळासाठी असलेली धडपड, ही सगळी आत्ता पण आपण तेच करत असतो। आत्ता पण आपल्या बाळासाठी आपल्याला बाहेर पडायचं असतं, त्याच्या भविष्यासाठी काहीतरी करायचं असतं आणि तीच ओढाताण आपली पण असते। पुन्हा येऊन तिला जो पाळणा फुटलेला आहे तोच आपल्याला सुद्धा असतो। ती जसा नियम मोडते आणि जशी विनंती करत असते तसं आपल्याकडून पण खूप वेळा नियम मोडले जातात किंवा तीच ओढाताण, तीच तळमळ, तीच गड उतरणं हे आपल्याकडे सुद्धा असतं। आपण सुद्धा नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडतो ना, त्यावेळी रोज एक गड चढत असतो आणि उतरतच असतो। इतकं सोपं नाहीये नोकरी करणं किंवा बाहेर पडून महिलांनी काम करणं किंवा घरात राहून सुद्धा सगळ्या भूमिका व्यवस्थित पार पाडणं ही सोपी गोष्ट नाही। त्यासाठी हिरकणी व्हावंच लागतं, तेव्हाच आपण योग्य पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। मला हिरकणी आवडते, हिरकणी माझा आदर्श आहे, म्हणूनच कदाचित ती भूमिका माझी आतून आली होती। कारण मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक महिला ही हिरकणीच असते। तुम्ही सगळ्या पण हिरकणीच आहात, मी पण हिरकणीच आहे। आपल्याला पुढे जाऊन म्हणजे ह्या जगाच्या अंतापर्यंत हिरकणीची भूमिका कधीच बदलणार नाहीये। म्हणजे तिची जी तळमळ आहे ती प्रत्येक आईची असते, ती ह्या जगाच्या अंतापर्यंत कधीच थांबणार नाही। मला अतिशय आवडतं हिरकणी। मी इतिहासामध्ये, कवितेमध्ये वाचली होती, पण मला ती एवढी भावली ज्यावेळी सातारमधून सातारा रायगड असे एक एस टी महामंडळाने रायगड दर्शनाची बस चालू केली होती आणि त्यावेळी न्यूजपेपर होता, म्हणजे ही बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आणि वर्तमानपत्रामध्ये मी छोट्याशा ह्याच्यावरती वाचलं। तेव्हा माझ्याकडे फोर व्हीलर गाडी नव्हती किंवा जाण्याचं असं काही साधन नव्हतं। माझ्या शुभमला मी सांगितलं की असं हे चालू झालं आणि त्यांचा पहिलाच दिवस आहे आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की रायगड दर्शनचं सातारा ते रायगड जाणारं शुभम आणि मी, म्हणजे आई आणि मुलगा असं जाणार आम्ही, किंवा इथून जाणारे आम्ही दोघंच होतो की जे सातारमधून रायगडपर्यंत गेले आणि रायगडपर्यंत परत सातारमध्ये आलो। म्हणजे त्यावेळी ते एस टी कंडक्टर आहेत, त्यांनी आमचे फोटो वगैरे घेतले होते। त्यावेळी माझ्याकडे असा ह्याचा फोन पण नव्हता किंवा व्हॉट्सअप नव्हतं, आत्तासारखं सगळ्या गोष्टी स्टेटसला टाकता येतात तशा टाकण्याची सोयसुद्धा नव्हते। पण त्या काळामध्ये आम्ही दोघं सातारा ते रायगड बघायला गेलो आणि त्यांनी आम्हाला एस टी महामंडळाने खूप चांगली सेवा दिली। म्हणजे नंतर त्यांनी लोकल लोकांना घ्यायला सुरुवात केली। महाबळेश्वरपासून पुढं जायला लागलो तसं लोकल लोकांना पण घेतलं होतं, पण आम्हाला त्यांनी रायगडमध्ये सोडलं आणि मग तिथं रायगडवरती गेल्यानंतर तुम्ही एवढ्या वेळामध्ये फिरून यायचं आहे आणि परत थांबायचं आहे, असं सगळं आम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या। शुभम आणि मी, शुभम लहान होता, मला वाटते कदाचित तो बहुतेक 6वी मध्ये होता त्यावेळी, आता झालाय। आणि आम्ही दोघांनी चालायला सुरुवात केली आणि भूक लागली होती, डबा जो घेतला होता तो संपला होता। मग रायगडावरती आम्ही इतकं सुंदर पिठलं भाकरी आणि ताक, इतकं प्रतिम जेवण होतं, भूक पण लागली होती आणि त्या जेवणाला इतकी सुंदर चव होती ना की ती अवर्णनीय। म्हणजे तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेला तरी मला वाटते कदाचित ती चव मिळणार नाही। मी अजूनही ती चव विसरलेली नाही। इतकं सुंदर आम्ही जेवण केलं आणि तिथून रोपवेला नंबर लावला आणि रोपवेनी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा त्यावेळी रोपवेमध्ये बसले आणि रोपवेवरून आम्ही रायगडावरती गेलो आणि मग तिथं आम्ही गाईड घेतला। गाईड शिवाय आपण बघणं म्हणजे मग नुसतंच आपण हे बघू। आणि त्यावेळी मला जाणवलं की खरंच धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य आपण की आपण त्यांच्या भूमीमध्ये जन्माला आलोत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, त्याचा मला सार्थ सार्थ अभिमान आहे। तिथं गेल्यानंतरच कळतं की काय होते, म्हणजे त्यांची दूरदृष्टी काय होती आणि ते
काय त्यांनी बनवले, काय इतिहासामध्ये इतकं मोठं हे आपल्यासाठी कार्य करून ठेवले. म्हणजे त्यांची जी बाजारपेठ आहे ना, ती बघताना आपल्याला तिथल्या गाईडनी मला सांगितलं की ह्याचे एवढे उंचवटे का केलेत, की बाजारामध्ये खरेदी करायला आलेला व्यक्ती घोड्यावरून आला आहे, त्यावेळी घोडा हेच साधन होतं, तर त्यांनी उतरावं आणि मग ती वस्तू घ्यावी, एवढा सुद्धा त्याचा वेळ जाऊ नये. घोड्याच्या लेवलला त्याच्या, म्हणजे तो जो दुकानदार आहे त्याचं दुकानच एवढ्या टप्प्यावरती घोड्यावरती बसलेला माणूस सहज खरेदी करेल आणि निघून जाईल. तिथं बनवलेले तलाव, शंकराचं मंदिर, म्हणजे बघून मी सगळं अक्षरशः भारावून गेले. आणि मग मला तो हिरकणी बुरुज बघायचा होता आणि मग मी तो बघितला. तो बघितल्यावरती सुद्धा मी गरगरले अक्षरशः, म्हणजे माझे डोळे फिरले. त्या काळामध्ये इतकी झाडी असताना जिथूनही फक्त पाणी जाऊ शकतं आणि वारावर येऊ शकतो, अशा ह्याच्यामध्ये हिरकणीने तो आपल्या बाळासाठी तो बुरुज ती उतरली, गड उतरली आणि बाळापर्यंत गेली. म्हणजे काय ती ओढ आणि काय ती धन्य त्या माथा आणि धन्य तो इतिहास. खरंच म्हणजे आपण पावन झालोय, अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलो म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने नशीबवान आहोत. म्हणूनच आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, शिवरायांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. आणि मला तर सार्थ अभिमान आहे की मी सातारासारख्या शिवराय भूमीमध्ये राहते. मला त्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो की मी सातारमध्ये राहते आणि सातारची आहे मी. त्याबद्दल मग बघितला, शुभमने बघितला आणि मग एस टी महामंडळाने आम्हाला पुन्हा छानपैकी गाडीमध्ये, आणि रोपवे मधली तर इतकी गंमत की मला खायला सुद्धा भीती वाटत होती. शुभम मला सांगायचा, मम्मी बघ विमानात बसल्यासारखं वाटतं. मला तिथं पण प्रश्न पडला की समजा रोपवे मध्येच बंद पडला तर काय करायचं. तर नेमके आमच्या रोपवेच्या ह्याच्यामध्ये इंजिनियर होते, मग त्यांना मी विचारलं. ते म्हटले असं होत नाही, आम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय जात नाही आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलाची आणि तुमची सुरक्षितता ही आमची पहिली जबाबदारी आहे. आणि मग तिथून आम्ही खाली आलो आणि मग प्रतापगड दर्शन, अप्रतिम प्रतापगड दर्शन झालं आणि मग तिथून एस टीने घरी आलो. आणि तेव्हापासून नंतर मी 5 वेळा रायगडला गेलेली आहे. म्हणजे मला प्रचंड आवडतं, म्हणजे मला तिथं जायला आवडतं हे होतं. कदाचित त्यामुळेच हिरकणी हे मी जे पात्र साकारलं त्यातील माझे काही डायलॉग्स आहेत ते मी स्वतःच लिहिलेले आहेत, स्वतःच बोललेले आहे. आणि मला काही पाठांतर वगैरे करावं लागलं नाही, कारण मी मगाशी म्हटलं तसं की आपण प्रत्येक महिला हिरकणी असतो, हिरकणी आपण जगतच असतो, म्हणजे तेच आपण करत असतो. त्यामुळे कदाचित ती भूमिका इतकी जिवंत पद्धतीने साकारता आली मला. आणि तुम्ही मला जे आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आता इथून पुढे माझा तो खरं तिसराच व्हिडिओ होता आणि मी इथून पुढे आता मी योगा टीचर आहे, मी आहार तज्ज्ञ आहे, मी डॉक्टर आहे आणि मी सौंदर्य तज्ज्ञ पण आहे. तर ह्या संदर्भातले मी थोडे व्हिडिओ बनवणार आहे. योगाबद्दल बनवणार आहे मी, आपली मुद्रा चिकित्सा त्याबद्दल पण व्हिडिओ बनवणार आहे. तर त्या व्हिडिओंना सुद्धा लाईक करा, तुम्हाला आवडले तर कमेंट्स द्या किंवा मला मार्गदर्शन करा की काय करायला पाहिजे किंवा मी काय करू किंवा काही नको. तुमच्या सांगितलेल्या ह्याचा मी नेहमीच आदर ठेवून मी त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझ्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिलात आणि लाईक्स दिलेत आणि माझी भूमिकेचं कौतुक केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांची आभारी आहे.